कधी विचार केलात का की संपूर्ण जगात आजही ट्रान्झॅक्शन्स हे US डॉलरमध्ये का होतात? का पेट्रोल पासून ते सोने खरेदीपर्यंत सगळं डॉलरमध्येच केलं जातं? कधी काळी अख्ख्या जगामध्ये एकच नाव गाजायचं, पाऊंड स्टर्लिंग. 19व्या शतकामध्ये ब्रिटिश एम्पायरचं साम्राज्य सर्वत्र पसरलेलं होतं. इंडिया, आफ्रिका, एशिया, कॅरिबियन सगळीकडे ब्रिटिशांनी व्यापार आणि त्यांची सत्ता मिळवलेली होती. लंडन हे पूर्ण जगाचं एक फायनान्शियल कॅपिटल बनलेलं होतं आणि सर्व देश आणि तिथल्या बँका आपलं फॉरेन रिझर्व्ह जे आहेत ते पाऊंड मध्येच ठेवत होते, कारण त्या काळी पाऊंड म्हणजेच विश्वास असं एक पूर्ण समीकरण बनलेलं होतं. त्यानंतरचा टाइम आहे अमेरिकन सिव्हिल वॉरचा, जे की 1861 ते 1865 या काळामध्ये झालं. पण त्याच्यानंतर अमेरिकेनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल ग्रोथ केली. स्टील, ऑइल, रेल रोड्स, इलेक्ट्रिसिटी एवढंच नाही तर अमेरिका हे एक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून अख्ख्या जगामध्ये पोहोचलं. 20व्या शतकामध्ये जर बघितलं आपण तर सुरुवातीला अमेरिका ही सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनत चाललेली होती. वर्ल्ड वॉर फर्स्ट जे की 1914 ते 1918 या दरम्यान झालं, त्यामध्ये युरोपियन देशांनी युद्धासाठी भरपूर प्रमाणात अमेरिकेकडून कर्ज घेतलं आणि गेस वॉट, अमेरिकेने कर्ज कशामध्ये दिलं? डॉलरमध्येच. त्यामुळे त्यांचा डॉलर अख्ख्या जगामध्ये फिरू लागला. अमेरिकेचं असं म्हणणं होतं, वी डोंट जस्ट फाईट द वॉर्स बट वी ऑल्सो फंड देम टू. म्हणजेच आम्ही फक्त युद्ध लढत नाही तर युद्धासाठी रसद देखील पोहोचवतो. त्या काळात सगळ्या करन्सीज गोल्ड स्टँडर्डवर आधारित होत्या. म्हणजेच चलनाच्या मागे सोनं होतं. म्हणजे साध्या भाषेमध्ये जेवढे तुम्ही पैसे छापताय, जेवढ्या करन्सीज तुम्ही छापताय तुमच्या देशामध्ये, तेवढं सोनं तुमच्याजवळ असायला पाहिजे. हे एक समीकरण होतं, त्याला गोल्ड स्टँडर्ड असं म्हणलं जातं. पण त्यानंतरचा टाइम आला जवळपास 1929 मध्ये ग्रेट डिप्रेशनचा. त्यावेळेस आर्थिक महामंदी चालू झाली. त्यामुळे जगभराच्या अर्थव्यवस्था सगळ्याच कोसळल्या. जागतिक संकटाची एकच देश मजबूतपणे उभा राहिला आणि तो होता USA. कडे जगातील 70% पेक्षा जास्त गोल्ड रिझर्व्ह अवेलेबल होते आणि खास करून ते सर्व गोल्ड रिझर्व्ह पैकी जास्तीत जास्त हिस्सा तो होता जो युरोपकडून कर्जाच्या बदल्यात घेतलेला होता. त्यामुळे त्याच सोन्यामुळे डॉलरवर विश्वास हा प्रचंड वाढला. वर्ल्ड वॉर सेकंड संपल्यानंतर जवळपास 1944 मध्ये 44 अलाइड कंट्रीज जे होत्या, मित्र पक्ष ज्याला आपण म्हणतो, त्याने कॉन्फरन्स भरवली. ती ऐतिहासिक कॉन्फरन्स होती. ब्रिटन वूड कॉन्फरन्स न्यू हॅम्पशायर इथं भरवलेली होती. मग त्या कॉन्फरन्समध्ये काही महत्वाचे ठराव अग्रीमेंट्स करण्यात आले. त्यापैकी काही की अग्रीमेंट्स मी तुम्हाला सांगतो. जसे की सर्व देश हे अग्री झाले की आपापली करन्सी ही डॉलरशी पेग केली पाहिजे. पेग म्हणजे असं म्हणता येईल की आपल्या सर्वांसाठी कॉमन करन्सी म्हणून डॉलर आपण घेतलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक देशाची करन्सी डॉलरसोबत एक्सचेंज झाली पाहिजे. डॉलरचा आणि करन्सीचा भाव पण त्यावेळेस ठरला. $35 बरोबर 1 औंस गोल्ड म्हणजे 28 ग्राम गोल्ड एवढी त्याची किंमत फिक्स पण झाली. त्याच परिषदेमध्ये, त्याच कॉन्फरन्समध्ये IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक यांची देखील स्थापना झाली. आणि या कॉन्फरन्समधल्या या सगळ्या अग्रीमेंटमुळे डॉलर हा ऑफिशियली वर्ल्ड वाईड करन्सी झाला. आणि ब्रिटन वूड्स अग्रीमेंट यांनी डॉलरसाठी जणू काही त्याच्यावर राजसिंहासनावर बसण्याचा तो क्षणच होता. 1960चं दशक होतं. अमेरिका विचित्र संघर्षामध्ये अडकलेली होती. व्हिएतनाम युद्ध, अमेरिका आणि व्हिएतनाम युद्ध चालू होतं. त्या युद्धासाठी अमेरिकेतून सैनिक पाठवले जात होते, शस्त्रास्त्र खरेदी केले जात होते, वेपन्स, आर्म्स खरेदी केले जात होते आणि या सगळ्यासाठी लागणारा पैसा अमेरिका सरकारकडे नव्हता, म्हणजे कमी पडत होता. मग पैसा तर लागणारच होता. मग काय, सरकारने धडाधड डॉलर छापायला सुरुवात केली. त्याच ऍट द सेम टाइम अमेरिकेमधल्या ग्रेट सोसायटी या नावाच्या सामाजिक योजनाही सुरू होत्या. या योजनेमध्ये गरिबांसाठी, वृद्धांसाठी आणि शिक्षणासाठी यासाठी डॉलर हवे होते. मग काय, सरकारने अजून जास्त डॉलर छापायला सुरुवात केली. पण एक मोठा नियम कुठेतरी मागं पडत होता, तो होता गोल्ड स्टँडर्ड. त्याच्यानुसार प्रत्येक डॉलर मागे सोनं असायला हवं. म्हणजे तुम्ही जेवढे डॉलर छापताय तेवढं सोनं तुमच्याकडे बॅकअप म्हणून असायला हवं होतं. पण आता काय झालं, छापले गेलेले डॉलर्स हे सोन्यापेक्षा खूपच जास्त होते. म्हणजेच सरकारनं इतके डॉलर छापले की ते सोन्याशी बॅकअपच नव्हते त्याची काही. हे सगळ्या जगाला लक्षात आलं. युरोपियन देश आणि जपान
यांना पण हा स्कॅम थोडासा लक्षात आला. लगेच त्यांनी हळूहळू आपले डॉलर अमेरिकेला परत पाठवले आणि स्वतःचं सोनं परत मागितलं. त्यांनी असं म्हणले की आम्हाला डॉलर नकोत, आम्हाला आता सोनं द्या. अमेरिकेच्या गोल्ड रिझर्व्ह जे ते झपाट्याने कमी होऊ लागले. उदाहरणामध्ये फ्रान्सने जे स्वतःचे $191 मिलियन परत करून सोनं मागितलं आणि लिटरली बोटीमध्ये भरून एवढं सगळं सोनं हे फ्रान्सला परत पाठवलं गेलं. हे सगळं पाहून अमेरिका सरकारच्या लक्षात एक गोष्ट आली की आता सोनं संपत चाललंय आणि आपला डॉलर महाग पडणार. आणि लगेच मग त्यांनी 15 ऑगस्ट 1971 एक मोठी घोषणा केली. त्यावेळेस अमेरिकेचे प्रेसिडेंट होते रिचर्ड निक्सन. यांनी अमेरिकन जनतेला अड्रेस करत एक मोठी अनाउन्समेंट केली. त्या अनाउन्समेंटमध्ये त्यांनी असं म्हणलं की मी आजच्या दिवसापासून अमेरिकन डॉलर हे सोन्यामध्ये कन्वर्ट करण्याचं जे प्रोव्हिजन केलेलं होतं ते तात्पुरतं मी स्थगित करतोय. आणि या एका वाक्याने अख्खं जग बदलून टाकलं. गोल्ड स्टँडर्ड संपलं म्हणजे अमेरिकेला आता तेवढं सोनं रिझर्व्ह ठेवण्याची गरज होती. तो किती डॉलर छापू शकत होता या घोषणेमुळं. आणि झालं असं की अमेरिकन डॉलर हे फियाट करन्सी बनली. आता फियाट करन्सी म्हणजे काय? फियाट करन्सी म्हणजे सरकार म्हणेल की हे चलन आहे, ही करन्सी आहे आणि लोकांनी सरकारवर विश्वास ठेवायचा. म्हणजे त्याला कसल्याच प्रकारचं काही बॅकअप ठेवण्याची काही गरज नाही. तेवढं सोनं ठेवण्याची किंवा काहीतरी रिझर्व्ह ठेवण्याची काहीच गरज उरली नाही. आणि आता त्यांनी केलेली तात्पुरती घोषणा कायमची ठरली, कारण सोन्याशी डॉलरचं नातं पुन्हा कधी जोडलंच नाही. आता डॉलर मागे सोनं नाही तर सरकारचा फक्त शब्द होता. लोक विचार करू लागले, जर डॉलर मागे काही बॅकअपच नाही तरी तो का चालतोय? उत्तर सोपं होतं, कारण अमेरिकेवर विश्वास होता. त्यांची अर्थव्यवस्था ही स्टेबल होती, त्यांची बाजारपेठ खूप मोठी होती आणि या सगळ्यात महत्वाचं, जगात अजून कोणताही त्यांच्याजवळ दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. थोडक्यात या सिस्टीम म्हणजे चलनाच्या मागे सोनं नसून सरकारचं वचन आणि लोकांचा विश्वास असतो. त्यानंतर वेळ पुढे सरकत गेला. इसवी सन 1974 मध्ये USA आणि सौदी अरेबियामध्ये एक सिक्रेट डील झाली, एक सिक्रेट अग्रीमेंट झालं. त्या सिक्रेट अग्रीमेंट मध्ये झालं असं की सौदी अरेबिया आणि ओपेक देश ते तेल फक्त डॉलरमध्येच विकतील. म्हणजे त्याच्या बदल्यात USA म्हणजे अमेरिका त्यांना मिलिटरी प्रोटेक्शन देईल. जर कोणी सौदी अरेबियावर किंवा ओपेक कंट्रीजवर अटॅक केलं तर त्या ठिकाणी प्रोटेक्शन म्हणून अमेरिका पहिल्यांदा पुढे येईल. आता जेव्हा एकाही देशाला तेल खरेदी करायचं असेल, आता तेल तर सर्वच देशांना लागतं, पण त्यांना जेव्हा तेल खरेदी करायचं असेल तेव्हा तेल खरेदी करण्याच्या पहिले त्यांना आधी डॉलर विकत घ्यावा लागत होता. झालं असं की हे पेट्रो डॉलर सिस्टीम तयार झाली, ज्याने डॉलरची डिमांड अजून एक्सपोनेन्शियली वाढवली. हळूहळू डॉलरची मागणी वाढत गेली, त्याचे भाव पण वाढत गेले आणि डॉलरचे भाव हे आकाशाला भिडत गेले. आजही डॉलर अख्ख्या जगावर राज्य करतो. कारण अगदी सोपं आहे, कारण जगातले जे काही फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहेत त्यापैकी 60% फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह हे फक्त डॉलरमध्येच होतात. जवळपास 90% फॉरेक्स ट्रान्झॅक्शन जे आहेत ते पण डॉलरच्या माध्यमातूनच होते. कमोडिटीज जसे की गोल्ड आहे, ऑइल आहे, कॉपर आहे, सिल्वर आहे, हे सगळं देखील डॉलरमध्येच प्राइसिंग होते त्याची. त्यांनी US ट्रेजरी बॉन्ड्स जे आहेत ते जगातलं सर्वात सुरक्षित गुंतवणूक असं समजलं जातं. अमेरिका ही एकमेव सुपर पॉवर आहे ज्याच्याजवळ इकॉनॉमिक स्टॅबिलिटी पण आहे आणि मिलिटरी पॉवर पण आहे. बहुतांश देश, मॅक्सिमम देश जे आपली सरप्लस सेव्हिंग आहे म्हणजे एक्स्ट्रा इन्कम जे आहे ते डॉलरमध्येच ठेवतात, कारण डॉलरमध्ये त्यांना भेटतं सिक्युरिटी, स्टॅबिलिटी आणि लिक्विडिटी. सध्या डॉलर काही रिअल चॅलेंजेस फेस पण करत आहे. येणाऱ्या काळामध्ये डॉलरला काही चॅलेंजेस पण आहेत. जसं की युरो ही एक स्ट्रॉंग करन्सी आहे, पण युरो ही डॉलरला रिप्लेस का नाही करू शकत? तर युरोपियन कंट्रीज जे आहेत, युरोपियन युनियन, त्यांच्यामध्ये आपापल्यामध्ये काही मतभेद आहेत त्या देशांमध्ये. त्यामुळे युरो हे डॉलरला एक चॅलेंज तर आहे पण लवकर रिप्लेस नाही करू शकणार. सोबतच आपण बघू शकतो की चीन ही एक इमर्जिंग इकॉनॉमी आहे. त्यांचं जे काही करन्सी आहे युआन, हे पण त्याचा पण युआनचा व्यवहार पण अख्ख्या जगभर चालतो. पण अजून ती वेळ आलेली नाही की चायनाचा युआन जो आहे तो डॉलरला लगेच रिप्लेस करेल. सोबतच आपण बघत आहोत की ब्रिक्स जे युनियन आहे ज्याच्यामध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका आहे, ते डी-डॉलरायझेशन मुवमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत डॉलरचं महत्व कमी करण्यासाठी. कारण ज्या वेळेस कोणताही देश अमेरिकेच्या विरोधात जातो तेव्हा अमेरिका त्यांच्यावर सँक्शन्स लावतो. तर डॉलरचं महत्व कमी करण्यासाठी त्यांची डी-डॉलरायझेशन मुवमेंट ही पण चालू आहे ब्रिक्सची. सोबतच
युएस जरी एक मोठी महासत्ता जरी असली तर आज पण युएस वर $35 ट्रिलियन एवढं कर्ज आहे. त्यामुळं डॉलर हे केवळ एक चलनच नाही, तर तो आजच्या काळामध्ये एक विश्वासाचं प्रतीक पण बनलेला आहे. त्याच्या मागे आहे त्याचा इतिहास, त्याचं अर्थशास्त्र, सैन्य, राजकारण याचा सर्वांचा जटिल संगम. जगात अनेक चलन आली आणि गेली, पण अजूनही कुठलाही देश डॉलरच्या जागी आपली चलन रिप्लेस करू शकलेला नाही.